उद्या तुझ्या कॉलेजचा पहिला दिवस आहे आणि उद्या आर्यनचा बर्थडे सुद्धा आहे। नशिबाने मिळालेला अस्सल मोती आहे जानकी म्हणजे। आता त्याला जपायचं कसं हे तुलाच कळलं पाहिजे। आता याच टायमाला असा घाव घालायचा हे दोघांचं नातं एकदम ताडकन तुटलं पाहिजे। तू इतकी हट्टी असशील असं वाटलं नव्हतं। जना आर्यनचा वाढदिवस आहे, आतिषबाजी व्हायला नको। पेपर द्या। वामन बोलून आणू काय? लहानपणापासून लई त्याच्या शो वाकनेस वामनला बोलवा। हो साहेब। हॅलो बोला साहेब। नाही माझं ऐकून घ्या साहेब, हे बघा हा सगळा सरतापेबाईंचा प्रताप आहे। काय दिल्लीहून फोन येईल? आणि दैनिक जागर म्हणते किल्लेदारांची तटबंदी ढासळली। मी म्हंटल होतं ना तुला, किल्लेदारांच्या घरात उद्या बॉम्ब फुटणार। अगं बॉम्ब नाही भूकंप म्हण भूकंप। हे त्याचे काय ते रिस्केल का फिस्कल स्केल पण मोजता येणार नाही। किल्लेदारासारख्या ठाण्या वाघाची तू काही शेळी करून टाकलीस। वा मानलं तुला। ही तर फक्त सुरुवात आहे जना। त्या ठाण्या वाघाची नख काढून तात पाडून लाचार झालेलं पाहिजे मला। आणि आम्ही आपलं उगाच डबल बोरची भाषा करतोय। रक्ताचं एक थेंबही न सांडता तू त्या वाघाला असा काही जखमी केला। वा मानलं तुला। पण हा जखमी झालेला वाघ प्रतिहल्ला नक्की करणार। मला नाही वाटत। त्याला एक घरचं धुणं दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठीच्या वॉशिंग मशीन मध्ये धुवावं लागेल। पार पार कंबरड मोडून जाईल त्याचं। आणि शिवाय पक्षामध्ये तुझा रुबाब केवढा वाढेल? वाढेल, वाढलाय। या नरसिंहाला 4 खांद्यावर जाताना पाहिजे मला। त्याच्या बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसलेलं पाहिजे मला। माझ्या कपाळाचं कुंकू त्याने पुसलं ना, त्याच्या बायकोच्या कपाळाचं कुंकू मी पुसणार। विनायक ज्या दिवशी गेला त्या दिवशीच आपण त्याला दणका दिला। गंधरे येत्या 6 महिन्यात तुझी इच्छा पूर्ण होणार। Wish you a many, many, many happy returns of the day. हा थँक्यू व्हेरी मच। पण अमृता खरं सांगू का, म्हणजे बघ ना आज माझा वाढदिवस आहे, लोक मला विश करतायत, पण तसं पाहिलं तर ह्यात माझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? आर्यन तू जरा सर्किट आहेस करे किंवा मग ना तू वयाच्या आधी जरा जास्तच म्हातारा झालायस। अगं पण लोकांच्या शुभेच्छा घेत नाहीये यात काय चुकलं माझं? तू काय मंद आहेस करे जरा? एक तरुण मुलगी तुला तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी विश करते आणि तू भाषण देतोयस। मी ना तुला 70s मधला हिरो म्हणते ना, ते अगदी बरोबर आहे। अमृता मी 1970s मधला हिरो आहे का ते मला माहित नाही, पण तू नक्कीच ना बोलपटातली हिरोईन असणार। म्हणजे
बघ ना, काम ना धंदा, उगाच आपली स्वप्न बघायची, आणि स्वप्न पण कसली, ब्लॅक अँड व्हाईट. हो ना, मग तू येऊन रंग भर ना माझ्या स्वप्नांमध्ये. मला कुठेतरी पार्टीला घेऊन जा 5 स्टार हॉटेलमध्ये. 5 स्टार हॉटेल? हातगाडीवरचा वडापाव खाऊ घालणे इतके पैसे नाही आहेत माझ्याकडे. ठीक आहे ना, मग आज माझ्याकडून उधार घे आणि पुढे मागे कधी फिलॉसॉफर झाला तर दे परत, कारण तू जास्तीत जास्त तेवढंच करू शकतोस. नाही नाही नाही, काय म्हणायचं तुला? फिलॉसॉफर होणं काय वाईट असतं? हो, कारण फिलॉसॉफरची बायका मुलं ना नेहमी उपाशी मरतात. अमृता, तुझ्याकडून पैसे घेतले ना मी, तर ते फेडण्यासाठी ना आयुष्यभर तुझ्या बाबांची चाकरी करावी लागेल मला. ए, माझ्या बाबांबद्दल काही बोललेलं मी अजिबात सहन करणार नाही. लवकर कॉलेजला ये. आय बी वेटिंग फॉर यू. ठीक आहे, भेटू. बाय बाय. काय झालंय वाकनीस? दादाला माझी एकदम एवढी आठवण का झाली? काही कॉन्फिडेन्शियल आहे का? रावणराव, मला खरंच माहिती नाही अहो, मी सहज काय झालं दादा? याला सांगितलं नाहीत काय झालं ते? साहेब, नाही सांगितलं. तू सांग काय झालंय. मला कळतच नाही मी काय असं पाप केलंय म्हणून माझ्या नशिबात हे गणगोत आलंय. कळलं स्वामन्या, तुझ्यामुळं आमच्या सगळ्यांचा उद्धार होतोय. 1 मिनिट थांब. काय झालंय काय दादा? घ्या, वाचा. आपल्या सौभाग्यवतींचे प्रताप वाचा. आय एम सॉरी दादा, मला यातलं खरंच काहीही माहित नाहीये. माहित नाही? अरे, नवऱ्याच्या पाठीमागे बायको काय करते नवऱ्याला माहित नाही होय? नवरा शेपूट घालून बसला तर काय होणार? दादा प्लीज बिलीव्ह मी, मला यातलं खरंच काहीही माहित नाहीये. मग आता ह्या पुढचं तू बोलणार आहेस तिच्याशी का मी बोलू? नाही ना दादा, तूच बोल. ती ह्याला थोडीच भीक घालते. परशु, नको, मी बोलीन. आणि मग तुला वाटत असेल तर तूही बोल. उगाच गैरसमज नकोत. काय आहे? ह्याच प्रश्नाचं उत्तर तुला आता सगळ्या घराला द्यायचं आहे. मला काही माहित नाही. समोर एवढं ढळढळीत सत्य असताना हे असं तुझ्याच आणि बोलवतं कसं? हे बघ, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तू युगंधरा सरतापेला भेटायला गेली होतीस का नाही? हो. एवढं समोर दिसतंय ना? ते दिसतच आहे. मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. म्हणजे मग दादा समोर तू मला खोटं पाडणार नाहीस. मी अजिबात खोटं बोलणार नाही, कारण मी कोणतंही पाप केलेलं नाहीये. मी फक्त त्यांना भेटायला गेले होते. त्यांचे आणि आपले शत्रुत्वाचे संबंध आहेत हे माहिती असून सुद्धा. त्यांचे शत्रुत्वाचे संबंध भाऊजींशी आहेत, आपल्याशी नाही. आणि या फोटोशीही माझा काहीच संबंध नाहीये. अहिल्या, तरीही तिच्या गळ्यात गळे घालून फोटो काढायला तुला लाज नाही वाटली? काय समजतेस काय तू स्वतःला? त्या 1.5 दमडीच्या बाई बरोबर जाऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करतेस? आता मी हेच सांगत होतो दादा तिला. हे आधी सांगायला हवं होतंस. तुम्हाला जे काही बोलायचंय ते मला बोला. यांना त्यातलं काहीच माहित नाहीये. म्हणूनच त्याला सांगतोय, आपल्या घरात काय चाललं ते त्याला माहीत असायला हवं. नाही काय ग, तुला आमदारकीचा इतका सोस आहे म्हणून विधान परिषदेवर घेत होतो ना तुला. भीक म्हणून फेकलेली आमदारकी नकोय मला. मी माझी समर्थ आहे. काय म्हणालीस? तू समर्थ आहेस? आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो, चालती हो.
आजपर्यंत मी फेकलेल्या भिकेवरच जगतेस. इतके दिवस तुमच्या वागण्या बोलण्यातून हे उपकार दिसतच होते. आता बोलूनही दाखवलं. तू भाग पाडलास मला. अच्छा, म्हणजे कधी ना कधी तुम्हाला हे बोलायचंच होतं. मग इतके दिवस का थांबला? कारण इतके वर्षात तुझे खरे रंग दाखवले नव्हतेस तू. ते तुमच्या बायकोला आणि तुम्हाला भिकारी म्हणताय, पण तरीही तुम्ही गप्पा आहात. त्याला मध्ये कशाला ओढतेस? आणि हे बघा हिल्या, मी तुला शेवटचं सांगतोय, त्या बाईशी संबंध थांबव. नाही थांबवले तर माझ्या प्रतिस्पर्ध्यांचं काय होतं हे विरोधकांना जाऊन विचार. सुरुवात होण्याआधीच संपलीस कधी कळणार सुद्धा नाही तुला. सुरुवात होण्याआधीच संपलीस कधी कळणार सुद्धा नाही तुला. काय चाललंय का या घरात? घर आपलं चांगलं गोकुळ होतं, गोकुळ पार हस्तिनापूर झालं की. म्हणजे अहो गंमत केली हो. आता नको ते अर्थ काढू नका त्यातनं. पण काय पण म्हणा वाकनीस, बाई मात्र कमालीची निघाली बर का. कोण बाई? सरतापे, दुसरं कोण? मला एक कळत नाही, ही बाई दादाच्या पाठीमग एवढी हात धुवून का लागली? परशु शेठ, एवढे प्रश्न का विचारताय? प्रसंग असा आहे ना वाकनीस, प्रश्न निर्माण होत्यात. काय करायचं त्याला? कसं आहे वाकनीस, एखादी बाई एखाद्या पुरुषाच्या पाठीमग जेव्हा हात धुवून लागते की नाही, त्याच्या पाठीमग दोन कारणं असतात. एक म्हणजे त्या पुरुषानं त्या बाईबरोबर लफडं करून तिला जर फसवलं असेल तर. पण हा आपल्या दादाच्या बाबतीमध्ये तसं होऊ शकत नाही. म्हणजे दादा आपला एकदम चांगला देव माणूस आहे. मग दुसरं कारण काय? आणि दुसरं असं की त्या बाईच्या अत्यंतिक जवळच्या माणसाला त्या पुरुषानं टपकावलं असेल तर. कमी बोला परशु शेठ, राजकारणामध्ये त्याची फार गरज असते. पण प्रश्न पडत्या, त्याचं निरसन व्हायला नको काय? तुम्हाला सांगितलं ना मी, राजकारणामध्ये समोर घडणाऱ्या किंवा बोलल्या जाणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्यासाठी असतातच असं नाहीये. ती बाई एवढा हात धुवून माग का लागली दादाच्या? परशु शेठ, आज तुमच्या राजकीय शाळेचा पहिला दिवस, म्हणजे पहिलीचा वर्ग. तुम्ही एकदम 10वीचा पेपर का हातात घेताय? चुकलं गुरुजी, आता काय उठाभाषा काढू का? नाही, त्यापेक्षा प्रश्न कमी विचारा. एक प्रश्न आहे. अजून आहेच का? अहो शेवटचा हो, लास्ट अँड बेस्ट. त्या सरतापीबाईचा फोन नंबर आहे का तुमच्याकडं? का तुम्हाला पण त्यांची पार्टी जॉईन करायची आहे का? हे फोन करून ठूस द्यायची तिला. तिला सांगणार आहे, बाई तू आतापर्यंत माझ्या दादासारख्या प्रभू रामचंद्राला भेटली असती, पण आता तुझ्यासारख्या शूरपणखेचं नाक कापायला एक लक्ष्मण राजकारणामध्ये आलेला आहे. त्या सरतापे बाईला तुम्ही शूरपणखा म्हणाला तिथपर्यंत ठीक आहे, पण बोलता बोलता तुम्ही स्वतःला लक्ष्मण म्हणालात, हे योग्य नाही. तिचा नंबर द्या, मग दाखवतो मी लक्ष्मण आहे का आणि कोण आहे ते. काय परशु शेठ, त्या बाईकडे तुमच्यासारखे 10-15 परशु कामाला आहेत. तात्पर्य काय? राजकारणामध्ये नसतं धाडस करू नये. आता बस की, हे सगळी शाळा आज एकाच दिवसात शिकवणार होय? ठीक आहे, झालेल्या शिक्षणाची उजळणी करा, मी आलोच. अरे वाकण्या, सरतापेबाईकडे परशु सारखे 10-12 असतील, पण परशु नसेल. कळलं काय?
आता मात्र काही झालं तरी या सरतापे बाईचा फोन नंबर मिळवलाच पाहिजे. पण कसा मिळवणार? ज्या भावाला तुम्ही स्वतःचा आदर्श मानत होतात त्याचा खरा रंग पाहिलात ना आज. तुम्ही आता तरी निर्णय घेणार आहात का नाही? का आजही तुम्हाला असंच वाटतंय माझंच चुकलंय? तुझं बरोबर आहे अहिल्या. तुझं काहीही चुकलेलं नाही. तुम्हाला खरंच असं वाटतंय? मला खरंच असं वाटतंय. आज पहिल्यांदाच दादा चुकला. ते नेहमीच चुकायचे. तर बंधू प्रेमापोटी तुम्हाला काही दिसत नव्हतं. मला मागचं काही माहित नाही, पण ह्या वेळेला दादाच चुकला. मग आता तुम्ही काय करायचं ठरवलंय? माहित नाही. माहित नाही. तुमचे कुठले कपडे घ्यायचे मला? माझं सामान भरू नकोस, मी येत नाहीये. का? नाही येऊ शकत आहे मी. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांची संख्या कमी नाही आपल्या घरात. काय झालंय काय ते तरी? प्रत्येकालाच नरसिंह किल्लेदार बनायचंय. मग मला सुखासुखी कसं जगू देतील? काय झालंय तू ते? तुझं सामान भर आणि तयार राहा, आणि पुढचा अर्धा तास मला कोणीही त्रास देऊ नका प्लीज. तरी मी सांगत होते की अहिल्या काकू एक दिवस प्रॉब्लेम क्रिएट करणार पण नाही. आता काय म्हणणं आहे तुझं? तू जरा गप्प बसशील का? मला बोलून काय होणार आहे? इतके दिवस अहिल्या काकूची नॉनसेन्स बडबड करत होती ना, ती थांबवायला हवी होती. अगं आता तू आणि मी एकमेकांवर चिडून काही होणार आहे का? आत्याजी, या सगळ्या प्रकरणामुळे बाबांच्या तब्येतीवर जर काही परिणाम झाला ना, तर मी अहिल्या काकू बरोबरच त्या युगंधरा सरतापेला पण माफ नाही करणार. आत्याबाई, काय झालंय? हे सकाळपर्यंत ठीक होते, आता असे त्रासल्यासारखे का दिसत आहे? आता कळलं का त्रासलेत? आत्याबाई हे काय? ए बाई, आता तू आणखी प्रश्न विचारून माझ्या डोक्याचा ताप वाढवू नकोस. जाऊ दे ना जानकी, तू नको उगाच या भानगडीत पडूस. तुझा आज कॉलेजचा पहिलाच दिवस आहे ना, जा आवरून घे. मी रमावतीला चालली. बाबा पडलेत, त्यांची काळजी घ्यायला हवी. अगं पण तू कॉलेजला कधी जाणार? कधीच नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून तिचा ब्रेन वॉश केलं तर चांगलंय. अशी मारक्या म्हशीसारखी बघू नकोस माझ्याकडे. तिचा निर्णय तिने घेतलाय, विचारावं तर तिलाच. ती काय बोलणार आहे? इनफॅक्ट तिने काय बोलावं ना हे सुद्धा तूच सांगितलं असशील तिला. जाऊ दे ना, मला काय करायचंय? अमृता अगं असं नाही. मला तुझं एक्सप्लेनेशन ऐकायचं नाहीये.
तू ना वयाच्या आधी जरा जास्तच मोठी झाली आहेस. अजून थोडी मोठी हो ना, म्हणजे तुला जानकी आजीच म्हणते मी आता. अगं हॅलो. हा काय मूर्खपणा आहे. अहिल्या, तू कोणाशी बोलते याचं भान आहे तुला? पण तुम्हीच म्हणाला होतात ना, आमदारकी डिक्लेअर व्हायच्या आधी माझं नाव अनाऊन्स करणार नाही म्हणून. आमदारकी डिक्लेअर होईल ना, कितीचे दिवस बाकी आहेत? कितीही राहिले असतील, पण इथे माझा जीव जायची वेळ आली. जना म्हणतो ते बरोबर आहे. खेळाडू अगदीच कच्चा आहे. अशी लगेच हार मानून चालत नाही. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं जाईल अशी प्रसिद्धी आली आहे तुझ्या वाट्याला. पण इथे माझं घर उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे, त्याचं काय? ते तुझं होतच कधी. पण मला असं वाटतंय की आपण अजूनही थोडं थांबायला हवं होतं. तुझं कसं आहे ना अहिल्या, तुला पोहायचं तर आहे, पण अंग ओलं न करता. नदीच्या काठाकाठाने पाण्याची खोली मोजता येत नाही. आणि राजकारण एक असा समुद्र आहे ज्यात पोहता येत नसतानाच उडी मारायची असते. कारण बुडत्याला काठीचा आधार देणारे भरपूर असतात. मला या सगळ्याची सवय नाहीये. मलाही नव्हती, पण तुझ्या वडिलांसारख्या मोठ्याचा आधार घेऊन नरसिंहासारखे कितीतरी तगलेच ना. तुझ्यासाठी मी आहे. घरातून हाकलून द्यायची धमकी दिलीये मला. तुझ्या राजकीय कारकिर्दीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. पुरुष प्रधान संस्कृतीला बळी पडलेली अबला म्हणून कितीतरी तुझ्या पाठीशी उभे राहतील. अहो पण राजकारणात प्रत्येक गोष्टीचा स्वतःसाठी फायदा करून घ्यायचा असतो. तुझ्यासाठी तर सुवर्ण संधी चालून आली. करून करून आपण काय करणार? जे घडायचं होतं ते आधीच घडून गेलंय. आता चेंडू त्यांच्या कोर्टात आहे. पण खेळायची हिंमत कुठे त्यांच्यात? तुझ्या विरुद्ध घडणारी प्रत्येक गोष्ट मी पेपरात छापून आणेन. आणि त्यांनी मला खरंच हाकलून दिले तर? माहेरी निघून जा, नाही तर माझ्याकडे ये. मी सगळं अगदी व्यवस्थित करीन तुझं. नाही म्हणजे अगदी तशी वेळ नाही येणार, पण माझं तिकीट कधी जाहीर होणार? लवकरात लवकर.